आपल्यापैकी अनेक जण काम करत आपलं शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करतात. मीही असंच एक पार्ट टाइम काम करत होतो. दिवसभर कॉलेज करून रात्री शेजारच्या काकांची रिक्षा चालवायचो. थोडीफार कमाई व्हायची. जितके जास्त काम तितके पैसे. त्यामुळे कामातून वेळेचे भान राहत नसे. अभ्यासाचं साहित्य जाताना रिक्षामध्येच ठेवायचो, म्हणजे कस्टमर येईपर्यंत थोडा अभ्यास. ऑगस्ट 2015 शुक्रवार. त्या दिवशी सकाळपासूनच जोराचा पाऊस सुरू होता. शेवटी पावसाळ्याचे दिवस. माझा नेहमीसारखा सायकलवरून कॉलेजचा प्रवास सुरू झाला. धो धो पाऊस असा काही बरसत होता, जणू पावसाळ्याचा सगळा स्टॉक आजच पूर्ण करणार आहे. आणि भरीत भर म्हणून त्यात 4 वेळा सायकलची चेन पडली. पोचायला चांगलाच वेळ झाला. वर्गात यायची परवानगी मागितली तसे सरांनी माझ्यासमोर हात जोडले आणि एक वेगळी स्माईल देत म्हणाले, फक्त 5च मिनिटं शिल्लक आहेत. माझा तास संपेपर्यंत आपण बाहेरच उभं राहावं ही नम्र विनंती. त्यांचं बोलणं ऐकून खूप बेकार वाटलं, पण नाईलाज सरांनी शालूतून जोडा आणला होता. तास संपला आणि आत गेलो तर पुन्हा गर्लफ्रेंडबरोबर थोडा वाद झाला, कारण तिला कॉल करून रात्री 12 वाजता बड्डे विश केले नाही. कट्ट्यावर गेलो तर मित्रासोबत पण वाद, कारण कोल्हापूर शहरापासून 68 किलोमीटर अंतरावरचा बरकी धबधबा पाहायला जायचा बेत मीच ठरवला आणि आज नेमका मीच उशिरा आलो. कदाचित यामुळेच लहानपणापासून मला सर्वजण विसरबोळा म्हणतात. माफी मागून काहीच उपयोग झाला नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडी ती वाकडीच. जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही, यासारख्या म्हणीचा वर्षाव झाला. तसा मी तिथून बाहेर पडलो. पाऊस होताच. आजचा दिवस खूप बेकार गेला, पण त्याहूनही वाईट पुढे नशिबाहून लिहून ठेवलं होतं. घरी पोहोचलो, पण आज कोणाशीही वाद घालायचा नाही असं मी ठरवलं होतं. रात्र झाली म्हणजे ड्युटीची वेळ झालेली. त्यामुळं रूममध्ये जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला आणि आईने तयार केलेल्या जेवणाचे ताट संपवून काकाची वाट पाहत घरीच होतो. 11 वाजून गेलेले. त्या दिवशी त्यांना यायला थोडा वेळ झाला होता. मी पण फ्रेश झालो आणि रूमच्या लाईट्स बंद करून त्यांच्या घरी गेलो. रिक्षाची किल्ली माझ्या हाती देत ते म्हणाले, संजू, आज पाऊस जरा जास्तच पडतोय, सांभाळून जा. हो काका, म्हणत रिक्षाची चाबी घेऊन मी नेहमीच्या आमच्या स्टॉपवर गेलो. पाऊस म्हणजे भरलेली बादली वरून एकसारखी एक होतावी तसा बरसत होता. आज लोकांची वर्दळही कमी होती. 11:30 ते 11:45 वाजले असतील. खांबावरील दिव्यांच्या प्रकाशात आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणखीनच रौद्र दिसत होत्या. आज दिवसभर झालेल्या घटनांनी अभ्यासाचा अजिबात मूड नव्हता, म्हणून बारीक आवाजात किशोर कुमार साहेबांची गाणी ऐकू लागलो. तोच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर आडोशाला उभा एक माणूस मला हात करून बोलवताना दिसला. मी रिक्षा सुरू करून त्याच्या जवळ गेलो. 50शीतला तो इसम, छानसा पांढरा शर्ट, तशीच पॅन्ट, हातात छत्री. मी जवळ जाताच डोळ्यावरील चष्मा नीट करत झटकन रिक्षात बसला आणि म्हणाला, MIDC फाटा. त्याला घेऊन मी त्याने सांगितलेल्या ठिकाणाकडे निघालो. मी रिक्षाच्या आतल्या काचेवरील पाणी कापडाने स्वच्छ करत म्हणालो, दिवसभर पावसाने पार वाट लावली आहे. आजच्या पावसाने पंचगंगा नदीला पूर येणार आहे वाटतं. त्यानं फक्त हा एवढंच मोजकंच उत्तर दिलं. काचेतून त्याच्याकडे पाहत मनात म्हणालो, चायला काय बोरिंग माणूस आहे. आणि किशोर कुमार साहेबांचा आवाज वाढवून शांतपणे रिक्षा चालू लागलो. काही वेळाने माझ्या लक्षात आलं की तो माणूस आरशातून 1% माझ्याकडे पाहतोय. मी पण समोरच्या आरशातून त्याच्याकडे पाहत स्माईल दिली, पण चेहऱ्यावर कसलेच भाव न आणता तो तसाच पाहू लागला. शहर मागे पडलं आणि आम्ही कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील हायवेला लागलो. हायवेवरही आज वाहन फारशी नव्हतीच.
कदाचित पावसाचाच परिणाम असावा. कधीतरी एखादा मालवाहू ट्रक जवळून भरधाव वेगाने निघून जाताच वेगात फिरणाऱ्या टायर्समधून स्प्रेसारखा पाण्याचा फवारा तयार व्हायचा. तर कधी तशीच एखादी चारचाकी आलिशान मोटार बाजूचा नारंगी इंडिकेटर चमकवत निघून जायची. पुलावरून पलीकडे गेलो तर रस्त्याच्या कडेला उतरायला मोटरसायकल ढकलत जाणाऱ्या दोघांपैकी एक हात करत होता. आरशातून मागे पाहत मी हलकी स्माईल देत त्या पॅसेंजरला म्हणालो, ढकलत चाललीत, पंक्चर झाली असणार. असल्या पावसात एवढ्या रात्री गाडी ढकलणं म्हणजे ना लय बेकार अनुभव. माझ्या बोलण्यावर त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो तसाच तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत होता, जसा कधी माणूसच पाहिला नाही. मी पुढं हात करणाऱ्याजवळ रिक्षा थांबवली तर ते माझेच मित्र निघाले. काय रे विन्या, काय झालं? मी माझी मान रिक्षातून किंचितशी बाहेर काढत विचारलं. तसा तो एकदम खुश झाला आणि म्हणाला, खरंच रे, खरंच देवासारखा आलास बघ. फिल्मचा शेवटचा 9 ते 12चा शो बघून येत होतो रे. पुलावर आलो आणि नेमकं पेट्रोल संपलं बघ. त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो, तुमचं तर काय रे, नेहमीचीच बॉम्ब. थांब, गाडीतलं थोडं पेट्रोल देतो. तसा तो म्हणाला, अरे तुझा मोबाईल कुठं आहे? तुला विचारायला तुझ्या गर्लफ्रेंडचे 50 कॉल येऊन गेलेत आम्हाला. तिचा बड्डे आहे ना, तिचा फोन का नाही उचललास? त्याचं बोलणं ऐकून तर डोकंच फिरलं. उद्या कॉलेजला गेल्यावर काही खरं नाही माझं. मोबाईल घरी विसरला होता आणि तोही सायलेंटवर होता. मी काही बोलायच्या आत तो पुन्हा विचारू लागला, एकटाच कुठं जात आहेस रे? इकडे कुणाला आणायला निघालास का? त्याचं बोलणं ऐकताच मी मागे पाहत म्हणाला, एकटा कुठं, पॅसेंजर आहे ना मागे. पण मागे कोणीच नव्हतं. झटकन खाली उतरलो. आजूबाजूला पाहिलं पण तो माणूस कुठंच दिसत नव्हता. मला आता भयंकर राग आलेला. अरे एक माणूस होता, त्याला घेऊन चाललेलो चायला इतक्यात पळून गेला. तुम्ही गाडी ढकलत आहे हे मी त्या पॅसेंजरला सांगत होतो. माझं बोलणं ऐकून विनोद जरा वैतागाच म्हणाला, मी तुझी रिक्षा खूप लांबून बघत होतो रे, मला तर कोणीच उतरून गेलेलं दिसलं नाही. माझं डोकं चक्रावलं. इतका वेळ त्या माणसासोबत मी बोलत होतो आणि इतक्यात कुठं गेला? शक्यच नाही. पैसे द्यायला लागतील म्हणून पळून गेला असेल. जास्त विचार न करता मी त्यांना रिक्षातलं थोडं पेट्रोल पाईपने काढून दिलं आणि तिथून मागे फिरलो. खूप राग आला होता. आईला इतकं लांब येऊन फुकट पेट्रोल जाळलं. त्या विचारातच रिक्षा चालवत होतो. पावसाचा जोर किंचितसा कमी झालेला. वाहनांची किरकोळ ये-जा सुरू होती. काही वेळातच एक आराम बस मला ओव्हरटेक करत हायवेखालील पुलावरून शहराच्या दिशेने गेली. मीही त्या पुलाखालून शहराला जायला टर्न घेतला. तशी माझी नजर पुलापासून थोड्या दूर बसस्टॉपमध्ये उभ्या असलेल्या एका दाम्पत्यावर गेली. कुठं जायचं विचारायला गाडी त्यांच्या जवळ नेली, पण मी काही बोलणार तोच त्यांनी मला हात करून थांबवलं. ते आत बसले. तसं मीटर सुरू करून निघालो. त्यांना थोडं दूर जायचं होतं. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाकडे आमचा प्रवास सुरू झाला. रात्रीचा 1-1:30 वाजला असेल. त्यांना घेऊन मी माझी रिक्षा पुढे निघाली. काचेवर पडणारे पाणी बाजूला करत वायपर एकसारखा फिरत होता. आभाळ लख्ख काळोखाने भरलं होतं. पावसाची रिपरिप सुरूच होती. रस्त्यात काही ठिकाणी खड्डे आणि त्यात साठलेलं पाणी, त्यामुळे मी जरा जपूनच चालवत होतो. दोन्ही बाजूला वडाची मोठमोठी झाडे. मी आरशातून थोडं मागे पाहिलं तर दोघे गप्पा मारण्यात व्यस्त होते. पण मी यासाठी पाहिलं की ते पळून गेले की अजून आहेत. थोड्या वेळात मला समोर एक माणूस दिसला जो शांत उभा होता. मी रिक्षा त्याच्याजवळ नेली आणि डोकंच फिरलं. मी त्याला ओळखत होतो. त्याच्याकडे पाहत म्हणालो, ओ काका, पैसे न देताच मागाशी रिक्षातून पळून गेलात, चला पैसे काढा. रिक्षात बसलेलं दाम्पत्य थोडं घाबरलं, पण मी घडलेली हकीकत सांगितली तसे ते दोघेही त्या माणसाला पैसे देण्यासाठी बोलू लागले. ओ काका, माणूस बघितला नाही का कधी? खूप झालं, चला काढा पैसे. माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते. ते शांतपणे म्हणाले, पैसे हवेत का? देतो. तसा त्यांनी आपला चष्मा काढून वरच्या खिशात ठेवला आणि म्हणाले, बाळ, थोड्याच अंतरावर माझं घर आहे.
मला तिथं सोड, तुला पैसे देतो. त्याचा केविलवाणा चेहरा पाहून मीही तयार झालो. पण मध्येच आरशातून मागे पाहत ते सर्व असल्याची खात्री करू लागलो. तो पण काका तसाच एकटक मला पाहत होता. काही अंतरावर पुढे एका अरुंद पुलावर आलो. पावसाचं पाणी पुलाखालून वेगाने वाहत होतं. त्यातच पावसाळी बेडकांचा कर्कश आवाज. खूपच भयानक वातावरण होतं. इतक्यात त्या काकांनी मला गाडी थांबवायला सांगितली. मी रिक्षातून मान डोकावत आश्चर्यानं आजूबाजूला पाहिलं तर कुठेही घर वस्ती काहीच नव्हतं. दाट काळोख आणि भयान शांतता पसरली होती. मी त्यांना म्हणालो, काका, पुरेसे पैसे नसतील तर द्यायचे राहू देत, तुमच्या गावात सोडतो. तोच मागे बसलेल्या बाई म्हणाले, काका, तुमचे पैसे द्या, आम्ही देतो, पण अशा ठिकाणी इतक्या रात्री उतरू नका. पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. शेवटी ते उतरले. चष्मा घालत त्यांनी खिशातून पाकिट काढलं, पण पैसे काढताना त्यांच्या हातातून 10 रुपयांची नोट खाली पडली. ते खाली वाकणार तोच मी म्हणाल, थांबा काका, मी उचलतो. मी खाली वाकून नोट घेणार तोच काळाचा चरकन झालं. भीतीनं अक्षरशः घाम फुटला. जीव आता जातोय की मग जातोय अशी अवस्था झाली. कसलाही विचार न करता रिक्षा चालू केली आणि सुसाट निघालो. माग बसलेलं दाम्पत्य मला आश्चर्याने म्हणाले, अहो, अचानक काय झालं तुम्हाला? मागापासून पैसे द्या म्हणून त्यांच्याशी भांडत होतात ना, आणि आता तसेच चाललाय. निदान पैसे तरी घ्यायचे त्यांचे. हर्षातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो, कोणीच मागे त्या माणसाकडे बघू नका, इथून बाहेर पडूया मग सांगतो. माझं बोलणं ऐकताच दोघेही म्हणाले, काय झालं? इतके का घाबरलाय तुम्ही? काही नाही. चेहऱ्यावरील भीती लपवत मी म्हणालो. त्या दोघांना माझं वागणं विचित्र वाटत होतं. एकमेकांकडे पाहत ते शांत बसून राहिले. मी आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो, भाऊ, या रस्त्यावर काही ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे का? माझं बोलणं मध्येच थांबत त्या बाई म्हणाले, समोर कोणीतरी आहे. मी रिक्षाच्या लाईटच्या प्रकाशात समोर पाहिलं. काही समजायच्या आतच त्या बाई पुन्हा म्हणाल, अहो, हे काका मागेच उतरले होते ना, मग ते इतक्यात पुढे कसे आले? वायपरने काचेवरील पाणी बाजूला करत पाहिलं आणि काळजाचा ठोका चुकला. अंगावर सर्रकन काळाचा काटा उभारला. अंग थरथरत होतं. पण तसंच धाडत करत मी आरशात पाहत मागे बसलेल्या नवरा बायकोला म्हणालो, भाईसाहेब, तुम्ही अजिबात घाबरू नका. भाऊ, तुम्ही बाईसाहेबांचे डोळे बंद करून दाबून धरा. आणि भाऊ, तुम्ही पण तुमचे डोळे गच्च बंद करा. कोणीही त्याच्याकडे चुकून बघू नका. देवाचं नाव घ्या, आता तोच तारेल. म्हणत मी गाडीचा वेग वाढवला. मी त्या दोघांना धीर देत होतो, पण खरं तर मीच आतून हादरलून गेलो होतो. रस्त्यावर तोच माणूस उभा राहून हात करत होता. त्याला पाहण्याचं धाडस होत नव्हतं, पण मन ऐकत नव्हतं. थोडं धाडस करून तिरक्या नजरेनं बघितलं. अचानक तो आपल्या रक्ताने बरबटलेला चेहरा अकराळ विक्राळ करत कणू लागला. खालचा जबडा तुटून लोंबत होता. त्याचा अंग चिरडल्यासारखं जखमांनी भरलेलं, पांढरा शर्ट आणि चिखलाने आणि रक्ताने पूर्ण भिजलेला. चष्म्याच्या खाचा फुटून दोन्ही डोळ्यामध्ये घुसल्या होत्या. त्याची अवस्था पाहून वाटलं की 1-2 नव्हे तर कित्येक अवजड वाहनांनी त्याच्यावर हल्ला किंवा त्याच्यावर जाऊन शरीराच्या चिताड्या केल्या असाव्यात. जोरजोरात कणत लंगडत चालत आपल्या रक्ताळलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत म्हणाला, थांब रे, तुझेही पैसे घे. त्याची भयानक अवस्था आणि त्यातूनही त्याचा विद्रूप हास्य ऐकून मेंदूत झिंझिण्या आल्या. मागे बसलेल्या त्या बाईला डोळे बंद असूनही थरथरत अक्षरशः घाबरून रडू लागल्या. पण काही विचार न करता रिक्षाचा वेग तसाच ठेवला. डाव्या बाजूला आरशातून मागे पाहिलं तर तो अजूनही आमच्या मागे येत होता. मागे बसलेले दोघेही पती पत्नी अक्षरशः हादरून गेले होते. आपल्या नवऱ्याला बिलकुल त्या बाई रडत होत्या आणि थरथर कापतही होत्या. मी दोघांना सांगितलं की तुमचं गाव येईपर्यंत डोळे उघडून बाहेर पाहू नका. माझ्याही काळजाचा थरकाप उडाला होता. काळजाचे ठोके मला स्पष्ट जाणवत होते. अजूनही डोका तळला नव्हता. त्याची हद्द संपेपर्यंत ते आम्हाला तसं सोडणार नव्हतं. श्वास रोखून मी रिक्षा चालवत होतो. वरील काचेतून मागे पाहिलं तर दोघे पती पत्नी भीतीने अजूनही डोळे बंद करून तरतरत होते. मी आज मनापासून घाबरलो होतो.
समोर पाहत रिक्षा चालू लागलो. तोच एक पांढरी आकृती एका क्षणापुरती दिसली आणि गायब झाली. तसा अंगावर काटा उभा राहिला. आरशातून मागे त्या पती पत्नीला पाहिलं आणि काळजाचा डोका चुकला. ते दोघेच तसे भीतीने तरतरत खाली मान घालून बसलेले आणि त्यांच्या शेजारी ती पांढरट आकृती दिसू लागली आणि पुन्हा नाहीशी झाली. काही अंतरापर्यंत हा लपंडाव चालूच होता, पण त्याच्या नजरेत न बघता मी रिक्षा तशीच वेगाने नेत होतो. गावचे स्मशान ओलांडून पुढे आलो आणि अचानक मागून आलेल्या एका भयानक आवाजाने कंटाळ्या बसल्या. चुकलास चुकलास चुकलास. आवाज इतका भीषण होता की दोघेही हादरून गेलो. मी बाजूच्या आरशात पाहिलं तर ती पांढरट आकृती तशीच मागे उभी मागे मागे सरकत नाहीशी झाली. समोरच्या आरशात पाहत त्या नवरा बायकोंना धीर दिला. बाईसाहेब, आता घाबरायची गरज नाही. त्याची हद्द संपली. पण त्या इतक्या घाबरल्या होत्या की अजूनही डोळे उघडल्याला तयार नव्हत्या. डोळे गच्च मिटून ढसा रडू लागल्या. त्यांचा नवरा म्हणाला, अगं गेला तो. 5 मिनिटासाठी आपल्याला गावात पोचायचंय. गावातील खांबावरील लाईट दिसल्या तसा आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. त्यांनी मागे मला सांगितलं, अहो त्या ठिकाणी नेहमी अपघात घडतात. परवाच एका अपघातात दोघे जागेवरच संपलीत. पण तुम्हाला कसं समजलं ते भूत आहे? आरशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो. मला पैसे देताना त्यांचे पैसे खाली पडले. ते द्यायला मी खाली वाकलो तर माझं लक्ष त्यांच्या पायावर गेलं. त्यांचे दोन्ही पाय रक्ताने भिजलेले आणि उलटे होते आणि म्हणून तिथून वेगात बाहेर पडलो. त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष काही अंतरावर एका डिजिटल बोर्डवर गेलं. खांबावरील लाईटच्या प्रकाशात तो स्वच्छ दिसत होता. आता मात्र डोकं सुन्न झालं. भीतीने डोळे पांढरे झाले. अंगाचा धरकाप उडाला. पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत हादरवून गेलो. ढोल वाजावा तसं काळीच दान 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 वाजत होतं. अंगातील सारी शक्ती एकवटून जोरात ओरडावं किंचाळावं असं वाटलं. तोच मागून हळूच त्या बाईने आपले रक्ताने आणि चिखलाने माखलेले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि ठसकन आपली नखे रुतवलीत. वेदनेने माझा जीव कळवळला. तशी मागून माझ्या कानाजवळ येत त्या पुटपुटल्या, त्याला उलटे पाय तुला दिसले, त्याचे तू उलटे पाय बघितले आणि आमचे पाय कसे आहेत हे कुठे बघितलेस? एवढं बोलून ती भरड्या आवाजात एक भीषण हास्य करून जोरात किंचाळली. आरशातून मी मागे पाहिलं तसं काळीच छाती फाडून बाहेर यावं असं हादरलो. तिचं डोकं फुटून केसातून वाहणारं रक्त तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. तिच्या नवऱ्याची पण तीच अवस्था होती. आपले दोन्ही डोळे मोठे करून दोघांनी आपला रक्ताळलेला जबडा पसरला आणि भयान हास्य केलं. आता माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. असं वाटलं हा माझ्या आयुष्याचा शेवटचा आहे. एका क्षणात आई वडील मैत्रीण भाऊ बहीण माझी गर्लफ्रेंड सर्वांचे चेहरे डोळ्यासमोर आले होते. डोळ्यावर अंधारी आली तशी माझी रिक्षा जोरात त्या लोखंडी खांबावर धडकली आणि मी बेशुद्ध झालो. त्या डिजिटल बोर्डवर त्याच पती पत्नीचे फोटो लावलेले होते जे रिक्षात होते आणि खाली लिहिलेलं होतं, आमचे परम मित्र आणि पत्नीच्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शुद्धीवर आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टर माझ्या शेजारीच कोणाचं तरी ऑपरेशन करत होते. ऑपरेशन चिरफाड असल्या गोष्ट पायाचं धाडस होत नाही. त्यामुळे लगेच बाहेर आलो तर माझा मित्र आणि माझे नातेवाईक मला दिसले. काही बोलणार तो समोरून 2 वाढभाव एका जखमी निपचित पडलेल्या मुलीला आत घेऊन गेले. कदाचित ती संपली होती. तिला बघून थोडं वाईट वाटलं. इतक्यात समोरून 2 जखमांनी भरलेली अगदी तशीच मुलगी रागाने माझ्याकडे एकटक पाहत चालत येत होती. मी ओळखलं. आता हिच्यासारखीच एक जखमी मुलगी आत नेली. रखरखत्या नजरेने ती मुलगी माझ्याकडे पाहत त्या रूममध्ये गेली आणि माझी नजर रूमच्या बाहेरवर लिहिलेल्या बोर्डवर गेली आणि त्यावर लिहिलेले शब्द वाचून मेंदूत लाल मुंग्याचं वारूळ उठल्यासारखं झालं. आता मात्र मेंदू बधिरच झाला होता. तसाच धावत आत गेलो आणि समोरचं दृश्य पाहून विचार करायची शक्ती संपली. सर्व काही कल्पनाशक्तीच्या पलीकडंच होतं. आता ऑपरेशन नाही, पोस्टमॉर्टम सुरू होतं.
तेही माझ्या शरीराचं. ती पोस्टमॉर्टम रूम होती. या घटनेनंतर लगेचच माझे आई वडील हे घर सोडून गावी गेले, कायमचे. पण मी आजही माझ्या या छोट्याशा रूममध्येच असतो. या घटनेला 7 महिने उलटून गेलेले आहेत. काही दिवसापूर्वी शेजारची मुलं क्रिकेट खेळताना बॉलने माझ्या रूमच्या खिडकीची काच फुटून एक तुकडा निघालाय. तो बॉल माझ्या रूममध्ये पडलाय. बॉल कोणीच न्यायला आलं नाही. माझ्या रूमचे सर्व लाईट बंद आहेत आणि नेहमी बंदच असतात. त्या रात्री चार्जिंगला लावलेला मोबाईल तिथंच आणि तसाच आहे. नेहमी तो मोबाईल चार्जच होत राहतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.